नमस्कार मित्रांनो, आज आपण बघायला जाणार आहोत राणी बाग. आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि पहिला आम्ही बघायला गेलो तर हत्तीचं केज बंद होतं, म्हणून मी तुम्हाला जुनी क्लिप दाखवतोय. जुनी क्लिप मस्त. आणि मग नंतर स्लॉथ बेर बघायला गेलो. बेरची प्रजाती असते स्लॉथ बेर, एकदम लांब असं होता, त्याच्यामुळे मला झूम करून फोटो काढावा लागला असं. आणि मग नंतर आम्ही वाघोबाला बघायला गेलो. वाघ मस्त होते आणि सरप्राईज झालेलो खरंच. एक वाघ तर झोपलेला होता आणि दुसरा वाघ तो असा अवतीभवती फिरत होता. सगळी अशी लोक व्हिडिओ काढत होती मस्तपैकी. परत मग नंतर आम्ही इन्फॉर्मेशन पण वाचली काय आहे ते नक्की, त्याचा फोटो पण आहे. मग नंतर आम्ही बिबट्या आणि तरस बघायला गेलो. हाय ना, तरस झोपला होता मस्त असं दगडाच्या खालती त्या, कारण का कडक ऊन असल्यामुळे त्याच्यामुळे. बिबट्या पण तसंच झोपलेला होता, तो एकदम असा लोळत होता, खेळत होता. आणि एक तुम्हाला मी जुनी क्लिप दाखवतोय. तेव्हा बिबट्या असा ॲक्टिव्ह होता, असा ब्रिजवरून तो चढत होता, खालती उतरत होता. हे बघा क्लिप, एकदम ॲक्टिव्ह आहे तेव्हा. आणि मग मी तुम्हाला फोटो पण दाखवतो जे मी क्लिक केलेले होते पाण्याचे. नंतर आम्ही हिप्पोपोटामस बघायला गेलो. हिप्पो, पानगेंडा, आणि त्या पाण्यामध्येच होते कधी पण बघायला गेलो. नंतर आम्ही नीलगाय बघायला गेलो. ऊन खूप कडक होतं त्याच्यामुळे ते एकदम लांब गेले आहेत डिअर्स, कारण का ऊन कडक असल्यामुळे त्यांना पण असं गरम लागतं. आणि स्पॉटेड डिअर्स म्हणजे त्यांच्या बॉडीला असे काय ते व्हाईट कलरचे असे डाग्स असतात, ते पण असे खात होते. एक खात होता आणि एक झोपले होते खालती त्या शॅडोच्या खालती. कडक ऊन असल्यामुळे ऊन तर खूपच होतं आणि गर्दी पण खूप होती. फोटो वगैरे काढत होते. आणि मग नंतर आम्ही माकड बघायला गेलो. माकडांची पण खूप प्रजाती आहे, ते पण आणलेत. पिंजरा वगैरे बंद आणि एकदम उंच आहे. इथून काय दिसत नाही पिंजऱ्यामधून, कारण काय खूप असं हे आहे पिंजरा. आणि एक तर असं वरती होता, काय जणं खात होती, काय जणं त्या असं ते असतात ना त्याच्यावर चढलेले होते. आणि ते फळं पण देतात त्यांना खायला, तेच खातात, उड्या वगैरे मारतात. आणि पिल्लू पण होतं, छोटंसं पिल्लू, मस्त होतं ते, क्यूट. आणि मग नंतर आम्ही कॉकडाईल बघायला गेलो. हे मी तुम्हाला खालचा व्ह्यू दाखवतोय. खालचा व्ह्यू तर मस्तच होता, असं पाण्याखालती अशी झोपलेले असतात मस्त. आणि वरती एक आहे तो बघा. आणि एक असं डेकोरेशन केलं आहे खालती, वॉटरफॉल्स, आर्टिफिशियल कॉकडाईल्स वगैरे. आणि मस्त डेकोरेशन केलेलं, असं वाटलं की अंडरग्राऊंड आहे. आणि अंडरग्राऊंडच येते. वॉटरफॉल्स, डू नॉट टच इट, फाईन्स पण असतात. आणि वरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे मी. वरचा व्ह्यू तर मस्तच होता. एक तर असं एकाची तर कॉकडाईलची तर नाक तर एकदम लांब होती. आणि पाण्याखालती तो मस्तपैकी सनलाईट घेत होता आणि पाण्यात राहत होता. खूप मजा आलेली बघून. वॉटरफॉल्स पण होते, असे असतात ते. आणि मग नंतर आम्ही असं फोटो काढले, ते फोटो मी तुम्हाला दाखवतोय. मग नंतर आम्ही पेंग्विन बघायला गेलो. पेंग्विन तर मस्त इथून तिथून उड्या मारत होते, मस्त. आम्हाला खूप आनंद आला आणि त्याच्या आम्ही व्हिडिओ पण काढली आहे बघा. टुबुक स्विम करतायत मस्त. अशी डॉल्फिन्ससारखं एकदम ॲक्टिव्ह होते. लोक पण अशी शूटिंग काढत होते, वू असे आवाज करत होते. चार एकदम असे उड्या टुणूक मारत होते डॉल्फिन्ससारखे. डॉल्फिन्स पण असेच मारतात आणि एक तर चोचच मारतोय त्याला. खूप मजा आली. आणि कधी ते वरती पण असतात पेंग्विन्स हल्ली कमी झाले, माहीत नाही. आणि
खूप मजा आलेली. आणि एक कॅन्टीन होतं ते वफेल आम्ही खाल्लेलं, खूप गोड होतं ते, मला खातच नाही आलं. मग नंतर खाल्लं आम्ही. मग नंतर आम्ही बर्ड पॅराडाईज बघायला गेलो. बर्ड्सच्या प्रजाती असतात, ते इन्फॉर्मेशन दाखवले असतात. बर्ड्स पॅराडाईज DD1 असं मस्त मस्त हॉर्नबिल्स प्रजाती पण दिलेले असतात. ते इन्फॉर्मेशन्स ते वाचायचे असतात. आणि माझा फेवरेट पक्षी हॉर्नबिल, त्याची चोच मस्त लांब असते आणि येल्लो, वाव, मला खूप आवडतात. आणि मग नंतर आम्ही पॅरोट बघायला गेलो. पॅरोटचं ते असं काय ते व्हील बनवलेलं आणि असे वाटी ठेवलेली, त्याच्यामध्ये फूड्स टाकतात ते पॅरोट्सचे. मस्त असे खात होती. खूप सारे होते पॅरोट्स, ग्रीन पॅरोट्स. आपल्या मुंबईत पण आहेत. संध्याकाळचे असे आवाज पण येतात त्यांचे. आणि असे फोटो लावलेले, प्रोटोटाईप असे. आणि आणखीन एक असं प्रजातीची आहे, छोटे छोटे पक्षी वगैरे खूप असतात. आणि हे पक्षी तर एकदम लार्ज आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये छोटं दिसतं आहे, पण प्रत्यक्ष तुम्ही बघायला जाईल तेव्हा मोठे असतात एकदम. नंतर आम्ही आफ्रिकन ग्रे बर्ड्स बघायला गेलो. ते तर मस्त अशी उड्या मारत होते. आणि खालती मोरनी होती, मोरनी. आणि माझे पप्पा बोललेली की त्याच्या आधी ना अशी व्हाईट पिकॉक होता एकदम. ते खूप अशी कमी असतात प्रजाती, कुठून आणलेले असतात. पाणी पितोय मस्त, वाव, व्ह्यू मस्त काढला आहे. आणि कॉकटेल्स असतात ते बर्ड्सची नावं. आणि मग नंतर त्याच्या खालती आम्ही बघायला गेलो तर टर्टल्स असतात. टर्टल्स आणि टॉर्टॉइजमध्ये खूप डिफरन्स असतात. अशी एकदम खूप सारे टर्टल्स आहेत तिथे, पण खूप आहेत. पाण्यामध्ये स्विम्स करतायत. अशी टर्टल्स स्विम्स करत होते आणि असे हाका पण मारत होते, अशी बोट्स दाखवत होती बोटं. ते पण येत होते, असे मस्त फिलिंग्स आलेल्या चांगले. मला खूपच आनंद झालेला. ते बघा मस्त, मी पण येऊ केलं. काय तर खालतीच होते पाण्याच्या. आणि हे इन्फॉर्मेशन दिलेले असतात, लाँग लाईफ वगैरे. आणि एक टर्टल्सला म्हणजे असं कवच स्टार्स असतात. आणि सापाचं पण होतं, पण ते सापाचं बंदच केलं, काय माहीत नाही. एकदम असं जाडजूड साप होतं, पण ते बंद होतं. आणि मग नंतर आम्ही ॲक्वा बर्ड्स बघायला गेलो. ॲक्वा बर्ड्स एकतर एकदम उंचवरच बसले आहे बघा, लायन किंगसारखी असं फिलिंग झालेली पण बर्ड्समध्ये. आणि खूप असे बर्ड्स फिरत होते, असे वास खूप आलेला. हे बघा पाणी असं आहे, पांढरं इथून तिथून फिरत होते. आणि एक बर्ड होता, तो बसलेला आणि वरती बघितलं तर हा बघतोय माझ्याकडे असं. मी खूप घाबरलेलो, पण व्हिडिओ नाही काढलं कारण का त्या घाबरलेलो मी एकदम प्रचंड. आणि बघतच होता सगळ्यांकडे, असा तोंड उघडच होता करून असं. आणि एकदम मोठं आहे झाडं, वॉटरफॉल्स. आणि मग नंतर राणीबागचं झू कवर झाला. आणि मग नंतर आम्ही भाऊजी लाड म्युझियमकडे गेलो. ते असे कलेक्ट्स करून ठेवलेले म्युझियममध्ये, जसं वास्तू संग्रहालयाचं छत्रपती शिवाजी महाराज. आणि मग नंतर मी रिव्ह्यू पण दिला. रिव्ह्यू हे बघू शकता तुम्ही होते, आणि त्याच्यावर मी रिव्ह्यू दिला. लाईक अँड शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.